महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। युवा शक्तीचा विजय। धुळे जिल्ह्यात काँग्रेसचा कॅन्डल मार्च, विद्यार्थ्यांना श्रद्धांजली। देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळाल्याचा दावा करत धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। युवक काँग्रेसचे नेते युवराज करकाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। यावेळी आंदोलकांनी सांगितलं की गेल्या 36 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात जागरूक झाले, तसेच शिक्षण मंत्र्यांविरोधात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती। काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला युवा शक्तीचा विजय असल्याचं म्हटलं आहे। तसेच राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवल्याबद्दल त्यांचं स्वागत करण्यात आलं। आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या 21 विद्यार्थी-विद्यार्थिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस भवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असं कॅन्डल मार्च काढण्यात आला। संविधानाच्या मूल्याचं रक्षण आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण बघितलं टेलिव्हिजन मध्ये 36 दिवसापासनं जी युवा शक्ती जंतर मंतरवर आंदोलन करत होती आणि आज त्यांचा युवा शक्तीचा विजय झाला। युवा शक्तीने जर ठरवलं तर काही होऊ शकतं। आज आपण बघितलं की जुल्मी खान प्राईम मिनिस्टर पंतप्रधान यांना नमवणारी ही युवा शक्ती पुढे आली। 12 वर्ष ज्यांनी सत्ता या ठिकाणी भोगतायत, जुल्म करतायत, रोजगार बेरोजगार, नीटचे पेपर फुटले, 152 वेळा नीट CET CBSEचे पेपर फुटले, लाखो रुपयांमध्ये ते विकले गेले आणि जे गोरगरीब मुलं आहेत ते बिचारे किती ते हुशार अभ्यास करून पण ते नापास झाले। नीटच्या पेपरमध्ये 21 लाख मुलं विद्यार्थी बसले होते, त्याच्यातनं मायूस होऊन 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही। त्याच्यात दुर्दैव 21 मुला-मुलींनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले प्राण गमावले। आज धुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, सगळे युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, OBC काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस सगळ्यांच्या वतीने आज आम्ही ह्या ठिकाणी त्या युवक काँग्रेस आज ह्या ठिकाणी आम्ही त्या 21 विद्यार्थी-विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलेला आहे आणि संविधानाचा विजय झालेला आहे। म्हणून ज्यांनी घटना लिहिली असे भारतरत्न भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सगळे काँग्रेस जण या ठिकाणी जमलो आणि श्रद्धांजली पण वाहतोय आणि एक विजयसुद्धा विद्यार्थ्यांचा झाला म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतोय। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।